तुम्ही आमच्या माणसे पडवलं, त्यांचा आरोप येतो त्यांनी आमच्या माणसं पडवलं. आता हे सुरू झालं आहे, काय वाटत नाही? नवीन काही वाटत नाही याच्यात, कारण हे प्रत्येक निवडणुकीला असंच होतं. मागच्या लोकसभेलाही मी बोललो होतो, हे लोक भांडत होते, लोकसभा आम्हाला द्या, शिवसेनेला द्या, BJPला द्या. भांडले एकच झाले. हे आता जरी भांडत असले तरी एकाच थाळीची चट्टेबट्टी आहेत. यांनी केलेले भ्रष्टाचार, यांनी केलेले आमच्या शहरांची जी अवस्था आहे त्याच्याकडनं कुठेतरी लक्ष दुसरीकडे डिवाईड होण्यासाठी हे भांडत राहणार इलेक्शनमध्ये. आणि त्याची आता पेरणी चालू आहे त्यांची. हे सगळं होणारच आहे, असंच होत राहील. मला असं वाटतं आता लोकांनी कुठेतरी एक विचार करायला पाहिजे की त्यांना हे पैशाचं कुठल्या पदाचं आमिष दाखवून केलेलं स्वार्थी राजकारण पाहिजे का चांगलं स्वार्थी पाहिजे का चांगलं प्रशासन चालवणारा एक चांगला राज्यकर्ता म्हणून एक सारथी पाहिजे, हा लोकांनी विचार करायला पाहिजे. मला वाटतं या गोष्टी काय माझ्यासारख्याला तरी सध्या नवीन नाही आहे, कारण ज्या प्रकारे इतकी वर्ष जे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जे राजकारण चालू आहे असं चालू राहील.